हा असा आपला नेता जो गोरगरिबांचे जगणारा कोणी अर्थमध्ये एकनाथ शिंदे आगमन झालेलं आहे. हार्दिक स्वागत. त्याचबरोबर सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, त्याचबरोबर आमदार राजेश मोरे साहेब, आमचे लाडके जिल्हा प्रमुख आमचे गोपाल लांडे साहेब, खासदार सन्माननीय नरेश वस्ते साहेब इथे उपस्थित आहेत. सर्व नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिका त्यांना मी विनंती करतो कृपया मागे यायचे. त्याचबरोबर आमचे जिल्हा प्रमुख भिवंडी उपनेते उपस्थिती आहे. मी विनंती करतो सौ कविता मात्रे नंदू धुळे राष्ट्रवादी काँग्रेस माजी नगरसेवक. आता सर्वात मोठा प्रवेश होतो आहे सन्माननीय माजी सभापती कल्याण डोंबिवली महानगरपालिका तथा नगरसेवक विकास मात्रे आणि सौभाग्यवती कविता एकनाथ शिंदे साहेबांना की आपल्या शुभ असते त्यांना शिवसेना पक्षात समावून घ्यायचं आहे. शिवसेना या बरोबर उभाटा पक्षाचे भोपरगावचे सर्व पदाधिकारी आहेत. नंदू मालवणकर पहिला प्रवेश होतोय आपला विकास मात्रे साहेब आणि कविताताई मात्रे यांचा. कल्याण डोंबिवली महानगरपालिका 49 प्रभाग क्रमांक आणि 50 हे दोघेही नगरसेवक आहेत आणि पूर्ण ताकदीने रात्रीचे 12 वाजत आलेले जवळजवळ 1000 ते 1200 कार्यकर्त्यांच्या सोबत आज त्यांचे इथे प्रवेश होत आहे. त्यांचं हार्दिक 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 अभिनंदन. विनंती करतो माननीय माजी सभापती तथा नगरसेवक विकास मात्रे यांनी 2 शब्द बोला. हो हो विकास सर. हा घे ना भेटे का फ्रेम आता भाऊ भाऊ. आज मी खऱ्या अर्थाने आदरणीय महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री घे ना मागे एकनाथ शिंदे साहेब यांनी आम्हा दोघा सदस्यांना त्यांच्या पक्षामध्ये शिवसेना पक्ष शिंदे साहेब या पक्षामध्ये मला प्रवेश दिलेला आहे. मी त्यांचं खूप ऋणी आहे. आदरणीय खासदार साहेब आणि शिंदे साहेब आणि सर्व पदाधिकारी साहेबांनी आमच्या दोन्ही प्रभागाचे सर्व ज्येष्ठ महिला बंधूंनी सर्व आपले आतुरतेने वाट बघत होते. एकही आले नाही आणि ते प्रवेश कधी करणार हेच मला मी मध्यंतरी याची संमती केलं. पहिल्यांदा प्रवेश घ्या. पक्षीला मी तुमचं नाव सांगितलं त्यांचे स्वागताला मला त्यांनी सांगितलं की पहिल्यांदा जा तेव्हा आम्हाला साहेबांची भेट करून द्या असं सर्वांची इच्छा होती. मी विकासासाठी मी जे संघर्ष केला होता विकासाकरता आदरणीय मुख्यमंत्री साहेब आणि खासदार साहेबांनी आपल्याला भरपूर निधी देण्याचा आश्वस्त केला होता. त्याच अनुषंगाने साहेबांनी खासदार साहेबांच्या निधीनं आता 10 कोटीचे आपल्याला टेंडर प्रक्रिया दिली आहे. 90 कोटीचे
प्रस्तावित देखील डीपी रस्ते वगैरे काही अडचणी आल्या होत्या आणि त्या अडचणी सोडवण्याकरता साहेब आपण आम्हाला साथ दिली, आम्हाला नागरिकांना आमच्या दोन्ही प्रभागाच्या, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा आम्हाला असाच आशीर्वाद ठेवून आमच्या दोन्ही प्रभागाचा किंवा आमच्या डोंबिवली कल्याण शहराचा आपण असंच विकास करता आम्ही तुमच्याकडे येऊ आणि आम्हाला असं भरभरून निधी द्या एवढंच बोलतो. इथेच माननीय साहेब यांच्या बरोबर साहेब 2 मिनिटं अजून भरपूर प्रवेश आहेत, परंतु विकास मंत्र्यांबरोबर साहेब जवळजवळ 150 गाड्या आलेल्या आहेत आणि अनेक मंडळांचे अध्यक्ष आलेले आहेत. मी सगळ्यांची नावं घेतली तर साहेब वेळ अपुरा पडेल, त्यामुळे सर्वांचं मी मनपूर्वक इथे हार्दिक स्वागत करतो. या शिवसेना पक्षात मी सर्वांची नावं घेतली, माझ्याकडे यादी मोठी आहे, कॅमेराला पण सांगेल. मागे जेवढी लोक बसले ती सर्वांनी विकास म्हात्रे यांच्यावर प्रेम करणारी लोक आहेत आणि ती आलेली आहेत. त्याचबरोबर मी प्रवेशासाठी मी विनंती करतो भोपरचे उबाटा पक्षाचे पदाधिकारी विभाग प्रमुख दिलकुश माळी, पंकज मोहन माळी, सागर वाल्मिक पाटील, सुभाष वामन माळी, विजय सदाशिव साळवी, संदीप विजय रपसे, नागेश तुकाराम पार्टे, रोहिदास राऊत या सर्व उबाटाचे हे सर्व सन्माननीय पदाधिकारी आहेत. त्यांचा आज आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांच्या हस्ते आणि सन्माननीय आपले सर्वांचे लाडके खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा प्रमुख गोपाळ लांडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रवेश होत आहे. मी विनंती करतो भाजपाच्या गांधीनगर अक्षता अभय भोसले समोरून 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 भाविक विकास समोर समोर थोडी गॅप थोडं नको गॅप विकास म्हात्रे यांचं सुद्धा युवा नेतृत्व. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे नगरसेवक श्री नंदू मालवणकर राष्ट्रवादी नगरसेवक होता, माजी नगरसेवक मालवणकर मोरे साहेब मालवणकर मोरे साहेब छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद. नंदू मालवणकर धुळे अपक्ष म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिका. आणि आता शरदचंद्र पवार गटाचे सरचिटणीस आहेत ते साईनाथ तारे उबाटाचे संपर्क प्रमुख आहेत, त्यांचं सुद्धा इथे प्रवेश होत आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका समोर कृपया समोर येऊन शिवसेना धुळे आपण यायचं पुढे. अपक्ष म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आणि शरदचंद्र पवार गटाचे सरचिटणीस आहेत. असे का
जमलेल्या सगळ्या लोकांना मालवणी नमस्कार. कारण मी मालवणी असं आहे आणि मी साहेब अपक्ष निवडून आलो. साहेब त्यावेळी आमचे सगळे आम्ही होतो आणि पहिला महापौर जेव्हा बसवला तेव्हा अपक्षाला मोठा रोल होता. मला अतिशय आनंद होतो कारण मी आनंद दिघेना जाम म्हणायचो. मी ज्या ग्रासरूट मला माणसांना बघितलंय जीवनामध्ये म्हणजे आनंद दिघेनंतर जे काम करणारे व्यक्तिमत्व बघितलं ते फक्त शिंदे साहेब. आणि आम्ही या सगळ्यांना बघून आम्ही सर्व ठरवलं. आम्ही साहेब अगोदर ठरवलं होतं की सगळ्यांनी आम्ही तुमच्याकडे येणार होतो. पण आमचे पहिले बोरगावकर साहेब आपल्याकडे आले आणि आमचे सगळ्या पक्षाला भरपूर लोक येणार आहेत. आणि आम्हाला यावेळी सुद्धा आपल्याला शिवसेनेचा भगवा झेंडा नाही पण तिथे महापौर आपलाच असेल एवढं तुम्हाला ग्वाही देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी विनंती करतो साईनाथ तरे यांनी नुकताच प्रवेश केलेला आहे. उभाटा गटाचे ते संपर्क प्रमुख आहेत. त्यांनी आपली संवाद साधायचा आहे. सर्वांना जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री पक्षाचे प्रमुख नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, आपल्या सर्वांचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब, नेते प्रकाशजी पाटील साहेब, जिल्हा प्रमुख गोपालजी लांडगे साहेब, आमदार राजेशजी मोरे साहेब, जिल्हा प्रमुख देवानजी थले साहेब. आज मी दोनच शब्द सांगेन. ह्या महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून कॉमन मॅन म्हणून ज्यांनी ओळख करून दिली अशा साहेबांच्या बरोबर खारीच्या वाट्याने काम करण्यासाठी आज मी प्रवेश केलेला आहे. साहेबांचं काम अख्खा महाराष्ट्राने अख्खा देश बघतोय. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ महाराष्ट्राने पहिल्यांदा बघितलेला आहे. आणि या करोडो बहिणी ज्या आज खुश आहेत त्यांची छोटी छोटी गरजा असतात. मुलाची शाळेची फी असेल, काय कोणाचं दुखलं तर त्या छोट्या छोट्या गरजांसाठी हे जे पैसे आहेत हे अनमोल पैसे आहेत. त्या लाडक्या बहिणींचा आशीर्वाद जोपर्यंत आहे तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये साहेबच नंबर 1 आहेत. पद जे आहे ते आहे पण नेता म्हणून महाराष्ट्रामध्ये नंबर 1 कोण असतील तर शिंदे साहेब. नाव एकनाथ आहे, इकडे साईनाथ आहे, मध्ये 5 जण आहेत. एवढे बोलून 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय खासदार साहेबांना मी विनंती करतो प्रवेश घेऊया. आपण पुढचे श्री विकास गजानन म्हात्रे साहेबांबरोबर आलेल्यांचे मी नावं देतो. एक भाविक विकास म्हात्रे, राजेंद्र खरात वार्ड अध्यक्ष, त्यानंतर आहे युवा मोर्चा सरचिटणीस अंकुश पिंगलकर, त्याबरोबर ओम साई सत्ता सेवा मंडळ, सरोवर नगर विकास मंडळ अध्यक्ष श्री प्रकाश मोरे, गणेश कृपा मित्र मंडळ, कुंभारकांपाडा मित्र मंडळ श्री विजय धुळे, सरोवर नगर महिला मंडळ अध्यक्ष सौ प्रीती आचरेकर, उर्मिला नाईक, सरोवर नगर उत्सव समिती, रवींद्र लोक अध्यक्ष आहेत, निलेश फाळके, समीर धुरी, मधु करंजे, कृष्ण राजा मित्र मंडळ, राष्ट्रवादी भाजपाच्या सरचिटणीस गांधीनगर भोसलेताई यांचा सुद्धा प्रवेश झालेला आहे. कृष्ण राजा मित्र मंडळच्या स्वप्नील सोनी, अभिषेक भट्टाचार्य, साई गणेश विसर्जन मंडळचे अध्यक्ष शरद म्हात्रे, शिरीष भुई, कुंभारकांपाडा ग्रामस्थ मंडळ मंगेश म्हात्रे, सुरेश म्हात्रे, ऋषिकेश म्हात्रे, विनोद भुईर, ओम संत मित्र मंडळचे अध्यक्ष श्री जितेश म्हात्रे, विशाल मोरे, लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळचे अध्यक्ष संतोष लखन, दयानंद पाटोळे. मी ज्यांची नावं देतोय कृपया त्यांनी प्रवेशासाठी व्यासपीठावर यायचे. अष्टविनायक प्रासादिक भजन मंडळाचे अध्यक्ष संतोष देसाई, रायटेश्वर गोविंद पथक अध्यक्ष दयानंद गुरव, पंकज राणे, नवनिर्माण मित्रमंडळाचे अध्यक्ष संदीप गायकवाड, विजय घोल, त्याचबरोबर दत्तगुरू प्रासादिक भजन मंडळाचे अध्यक्ष प्रसाद नाईक, सागर मोरे,
सद्गुरू प्रासादिक भजन मंडळचे अध्यक्ष दिनकर पाडावे, शिवाजी पराडकर, पंचशील मित्र मंडळचे अध्यक्ष प्रकाश कांबळे, संजय कांबळे, दत्तविकास मित्र मंडळचे अध्यक्ष सुभाष पवार, सहदेव पवार, नवीन देवीचा पाडा रहिवासी सेवा मंडळ, हे असे अनेक मंडळाची हे पदाधिकारी कार्यकर्ते आज शिवसेना पक्षात सन्माननीय आमचे लाडके उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते आणि कल्याण लोकसभेचे लाडके खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज पक्षात प्रवेश करून आहे. उभाटा पक्षाचे सन्माननीय देवानंद रूपचंद खेळे, कैलास शांताराम शेलार शाखा प्रमुख उल्हास, विक्रम द्वारकानाथ माळी शाखा प्रमुख केलवली, सर्व उभाटा पक्षाचे भिवंडी ग्रामीण मधील सर्व पदाधिकारी सुरेश कातोर म्हात्रे, पारिवली, अरुण पाटील, कवाड बुद्रुक, गणेश शेळके, बोरपाडा, दीपक सुरेश शेलार, खांदी खुर्द, प्रकाश विलास कोंगरे, गुरुनाथ गणपत पाटील, योगेश शांताराम शेलार, लक्ष्मण देवळू हरणे, सुनील सीताराम शेलार, कुणाल बळीराम शेलार, स्वप्नील गणेश शेलार, संजय शेलार, राहुल काकाराम शेलार आणि मितेश हलपाल कडप या सर्वांचा आज इथे जाहीर प्रवेश होत आहे. त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. भोपाळ डोंबिवली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील भोपाळ या गावचे उभाटाचे सर्व पदाधिकारी यांनी आज पक्षात प्रवेश केलेला आहे. दिलीप दामू माळी, विभाग प्रमुख पंकज मोहन माळी, युवा सेनेचे समन्वयक सागर वाल्मिक पाटील, शाखा प्रमुख सुभाष वाहन माळी, युवा सेनेचे उपअधिकारी विजय सदाशिव साळवी, उपशाखा प्रमुख संदीप विजय रपसे, उपशाखा प्रमुख नागेश तुकाराम पार्टे, उपशाखा प्रमुख आणि रोहिदास राऊत हे सर्व भोपाळचे उभाटा पक्षाचे पदाधिकारी आज सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते पक्षप्रवेश झालेला आहे. त्या सर्वांचं शिवसेना पक्षात हार्दिक स्वागत. भाजपा नगरसेवक तथा माजी सभापती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी सभापती श्री विकास गजानन म्हात्रे, सौ कविता विकास म्हात्रे यांच्या समवेत भाविक विकास म्हात्रे, युवा नेतृत्व राजेंद्र खरात वॉर्ड अध्यक्ष आणि अंकुश पिंगळकर शाखा वॉर्ड अध्यक्ष, युवा मोर्चाचे सरचिटणीस अमोल पाटील, ओम साई श्रद्धा सेवा मंडळ, सरोवर नगर विकास मंडळ, गणेश कृपा मित्र मंडळ, सर्वांचे महानगरपालिका तसेच भिवंडी या ठिकाणी सर्व प्रवेश सोहळा इथे सन्माननीय आपल्या सुभाषचे लाडके विनंती करतो सर्वांच्या लाडके आणि लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ सन्माननीय साहेबांनी संवाद साधण्याचे सर्व उपस्थित सर्व प्रवेश केलेला आपल्या शिवसेनेला मोबाईल फक्त याला आपण थांबा आगे वा हो दादा खाली घ्या. अरे यार खाली बघा ना हो काका काका हो काका हो घ्या आजचे मला बोलतात. चला चला ओके हो आता मागे
मोबाईल मित्रा अरे जाऊ दे साहेब इंदे साहेब थँक्यू मागे वा मागे वा मागे वा मागे वा मागे वा वरती घे सेंटरला घे थोडा खाली घ्या मोबाईल वरती घ्या येऊ द्या आता मध्ये बोलू नका कल्याण डोंबिवली महापालिकेचे नगरसेवक विकास म्हात्रे आणि त्यांच्या सौभाग्यवती नगरसेविका कविता म्हात्रे, नंदू धुळे नगरसेवक आणि भाविक विकास म्हात्रे कुठे गेले युवा देवानंद आणि आपले उबाटाचे संपर्क प्रमुख साईनाथ तारे मामा आपले तारे मामा आणि बाकी सगळे मंडळ आहेत. भोपरचे दिलखुश माळी आणि सर्व पदाधिकारी विकास म्हात्रे यांच्या सोबत आणि भिवंडीचे आपले साईनाथ तारे, कैलास शेलार, विक्रम माळी, अमोल तारे असे स्वप्नील ठाकरे सगळ्यांचं मी मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो आपलं सगळ्यांचं. आणि विकास म्हात्रे, कविताताई, नंदू धुळे हे कल्याण डोंबिवलीचे नगरसेवक आहे आणि विभाग प्रमुख दिलखुश माळी त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश झाला असं मी जाहीर करतो. आणि साईनाथ तारे आणि त्यांचे सर्व सहकारी यांचाही प्रवेश शिवसेनेमध्ये झाला असं मी जाहीर करतो. खरं म्हणजे मला यायला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. कारण मी सांगलीवाला होतो, सांगलीवरून पुण्यामध्ये आलो आणि पुण्यातून मग इथे यायला उशीर झाला आणि तुम्ही बऱ्याच वेळ इथे थांबले ना. 7:30 पासून या ठिकाणी सर्व कार्यकर्ते आले. माझ्या लाडक्या बहिणी पण इकडे आहेत, लाडके भाऊ इकडे आहेत. या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. तर म्हणजे विकास म्हात्रे गेल्या 6 महिन्यापासून प्रवेश करायचा म्हणून अतिशय मला खासदारांना सातत्याने सांगत होते. खरं म्हणजे का झालं, कशामुळे हे प्रवेश का होत आहेत, संपूर्ण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून दररोज प्रवेश होत आहे. त्याचं कारण आहे की ही शिवसेना बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जाती आहे. आनंद दिघे साहेबांची शिकवण आणि विचार पुढे नेतोय आपण आणि शिवसेना दिलेला शब्द पाळते, शब्दाला जागते हा विश्वास प्रत्येकाच्या मनामध्ये आहे आणि म्हणून लोक आपल्या सोबत येत आहेत. मी विकास म्हात्रे यांचं मनापासून स्वागत करतो. कारण त्यांनी त्यांच्या वॉर्डमध्ये
एवढी कामं केलेली आहेत. दोन्ही नगरसेवकांनी, त्यांचे बंधू पण इथे आहेत, त्यांचंही मी स्वागत करतो. सर्व कार्यकर्त्यांचं स्वागत करतो. खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहित आहे की 2.5 वर्ष मी मुख्यमंत्री असताना या महाराष्ट्रामध्ये केलेली कामं, विकासाला दिलेली चालना, विकास प्रकल्प आपण पुढे नेले आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजनाही आपण केल्या. त्या सगळ्यात महत्वाची जी लोकप्रिय योजना माझ्या दृष्टीने ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. आणि लाडकी बहीण योजना जी सुरू केली आहे, ही लाडकी बहीण योजना किती कुणी काही अफवा पसरवल्या तरी सुद्धा कधी बंद होणार नाही. सुरू होताना देखील विकासजी लोक विरोध करत होते आणि सुरू झाल्यानंतर देखील विरोध करताय. परंतु लाडक्या बहिणींनी महायुतीला या ठिकाणी विधानसभेमध्ये एवढं भरभरून यश दिलं की सरकार पूर्ण बहुमताने आलं. आणि गेल्या 2.5 वर्षामध्ये मागच्या महाविकास आघाडीचं 2.5 वर्षापूर्वी जे सरकार होतं ते सगळं स्थगिती सरकार होतं. या कामाला स्थगिती, त्या कामाला स्थगिती, त्या कामाला प्रकल्पाला स्थगिती. परंतु मी जेव्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर सगळे स्थगिती, स्पीड ब्रेकर सगळे हटवून टाकले आणि या महाराष्ट्राच्या विकासाला चालना दिली. आणि म्हणूनच लोकांना माहित आहे की कामाला महत्व देणारी शिवसेना, कधी जेव्हा संकट येतं तेव्हा शिवसेना, आपत्ती येते तेव्हा शिवसेना. आणि म्हणून आज विकास म्हात्रे, कविताताई म्हात्रे, नंदू धुळे हे कल्याण डोंबिवलीतले नगरसेवक, मी आणि पदाधिकारी जे आहेत सगळे दिलखुश आहेत. त्याचा दिलखुश झाला. आणि म्हणून खासदारांनी जे केलेली विकास कामं आहे कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रामध्ये, याची पोचपावती विकास शेठ या निवडणुकीमध्ये जनता दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सर्व लोक शिवसेनेमध्ये येतात. शिवसेना हे आपलं कुटुंब आहे, आपला परिवार आहे. आणि म्हणून मला अभिमान आहे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी अख्ख्या कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये हजारो कोटींची विकास कामं केली, विकास प्रकल्प केले. आणि म्हणून आज पूर्वीचं आपण पाहिलं, मी पूर्वी पण कल्याण डोंबिवलीत जायचो, त्यावेळेचे खड्ड्यांचे रस्ते पाहिले, आता सगळे कॉन्क्रीटचे रस्ते झाले. आज त्या ठिकाणी अनेक योजना आपण करतोय, अनेक प्रकल्प आपण पुढे नेतोय. आणि म्हणून या संपूर्ण ठिकाणी मग शेळपाट्याचा रस्ता असेल, आपण डबल डेकर करतोय, तिथं वरून मेट्रो पण नेतोय. या रस्ता खालचा रस्ता आहे, त्याच्यावर आणखी एक रस्ता, त्याच्यावर मेट्रो. कसं वाटेल? बरोबर, पूर्ण ट्रॅफिक फुल. आणि म्हणून त्या ठिकाणी संपूर्णपणे बायपास असेल, रस्ते असतील, सगळ्या ज्या काही सोयी सुविधा असतील, या सगळ्या सोयी सुविधा तुम्हाला देण्याचं काम आपण करणार. राजेश मोरे इथं आमदार आहे. राजेश मोरेंना देखील तुम्ही निवडून दिलं कल्याण ग्रामीण मधून, म्हणून आपल्याला देखील मी धन्यवाद देतो. मनापासून आपल्याला खऱ्या अर्थाने आपले आभार मानतो. खासदारांना देखील 3 वेळा तुम्ही सलग प्रचंड मताधिक्य देऊन निवडून दिलं. आणि म्हणूनच त्यांनी विकासाची कामं या ठिकाणी केली. आणि म्हणून यापुढे देखील जे काही विकास म्हणजे नावच विकास आहे, त्यामुळे तुमच्या भागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. चिंता करू नका. तुम्हाला शेवटी मला भेटल्यानंतर तुम्ही मला हेच सांगितलं की माझ्या वार्डामध्ये कामं झाली पाहिजे, माझ्या नागरिकांना सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे, त्यांचं जीवन चांगलं झालं पाहिजे, त्यांच्या मुलाबाळांचं पुढचं जे काय आहे या सगळ्या गोष्टी विकासाचे प्रकल्प झाले पाहिजे. आणि बाकी तुमचं वैयक्तिक काही कामच नव्हतं. आणि त्यामुळे खासदारांनी देखील तिथं काम केलं. आणखी जी काही कामं असतील ती बिलकुल कामं होतील.
तिथं कुठेही निधी कमी पडणार नाही हा शब्द मी या ठिकाणी देतो. नगर विकास विभाग माझ्याकडे आहे, गृहनिर्माण माझ्याकडे आहे. त्यामुळे घरांचं स्वप्न देखील लोकांचं पूर्ण करण्यासाठी ज्या काही योजना क्लस्टर झालं म्हणून क्लस्टरच्या योजनेतून लोकांच्या घरांचं स्वप्न, ज्या धोकादायक इमारती आहे या धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांचा जीव टांगणीला लागलेला असतो आणि म्हणून त्यांना हक्काचं घर देण्याचं काम देखील हा एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून घराचं स्वप्न जे आहे आणि त्या ठिकाणी असलेला विकास हा पुढे जाईल आणि विकासाच्या रूपाने विकासच्या माध्यमातून विकास मात्रेच्या हातून या भागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. आता विकास मात्रे आगे बढो बोलायला पाहिजे. तुमची निवडणूक आहे ना. आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगतो, शिवसेना हे कुटुंब आहे, हा परिवार आहे. इथं कोणी मालक नाही, कोणी नोकर नाही, आपण सर्व कार्यकर्ते आहोत. हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. या पक्षामध्ये जो काम करेल तो पुढे जाईल. इथं काही वशिला नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. आणि त्यामुळे तुम्ही सगळेजण काम करणारे कार्यकर्ते आहात आणि म्हणून आपल्याला एकच आहे, कल्याण डोंबिवलीचा विकास हाच आपला अजेंडा असणार आहे. आणि त्यामुळे पूर्णपणे आपल्याला मी सांगतो की या ठिकाणी आपण या उद्देशाने या ठिकाणी आलात. विकासाच्या मुद्द्यावर हा विकास ज्या पद्धतीने ज्या प्रकारचा आपल्याला पाहिजे तिथं काही कमी पडू देणार नाही हा शब्द मी तुम्हाला या ठिकाणी देतो. आणि पूर्णपणे मी शब्द दिल्यानंतर माझा शब्द हा मी दिलेला शब्द पाळतो. बाळासाहेब आमचे म्हणायचे, शब्द देताना 10 वेळा 100 वेळा विचार करा, पण एकदा शब्द दिला की मग माघार नाही. आणि त्यामुळे तुमच्या सुखदुःखात सगळ्या कामामध्ये हा एकनाथ शिंदे आणि आमची शिवसेना पूर्ण ताकदीने उभी राहील हा देखील विश्वास या ठिकाणी देतो. खासदार तुम्हाला तिकडे आहेत, आमदार पण आहेत आणि इथं राजेश मोरे पण आहेत, खासदार श्रीकांत शिंदे पण आहेत आणि बाकी मी आहेच. त्यामुळे माझे सर्व तिकडचे कल्याण डोंबिवलीचे नगरसेवक इथं आले, त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो. आणि मी एवढंच सांगतो, विकासची चिंता करू नका. तुमचा उद्देश आहे जनतेला सेवा देणं, जनतेचा विकास करणं. यासाठी एकनाथ शिंदे आणि पूर्ण शिवसेना तुमच्या पाठीशी ताकदीने उभी राहील, खंबीरपणे उभी राहील अशा प्रकारचा विश्वास तुम्हाला देतो. पुन्हा एकदा मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद देतो. मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व आपले कार्यकर्ते पदे सर्व हात वरती करते. विकास मातेच्या मागे सर्व
विकासमध्ये उत्साह जाणवला, पण लोकांच्या कार्यकर्त्यांमध्ये पण प्रचंड उत्साह जाणवतो इथं, आणि त्यामुळे कार्यकर्त्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो. महिला खाली उभ्या इकडे या, इकडे लेफ्टला तुम्ही जरा लांब कार्यकर्ता सिक्युरिटी थोडंसं मागे या. समोर ओके. हे आता